भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या चर्चा आहे। इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्समधील सामना अखेरचा असण्याची शक्यता आहे। रोहित शर्मा ज्याची हिटमॅन अशी ओळख आहे, भारताचा माजी कर्णधार राहिलेला आहे भारतीय क्रिकेट संघाचा, तो इंग्लंड विरुद्धच्या लॉर्ड्समधील सामना अखेरचा सामना असण्याची शक्यता असल्याचं आता बोललं जातोय। तो संपूर्णतः निवृत्ती घेणार असल्याची चर्चा आता रंगू लागलेली आहे। इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्समध्ये त्याचा सामना होणार आहे, भारतीय संघाचा सामना होणार आहे आणि तो रोहित शर्माचा अखेरचा सामना असण्याची चर्चा आता रंगू लागलेली आहे। निवृत्ती घेण्याच्या रोहित शर्मा क्रिकेटमधून आता निवृत्ती घेण्याच्या चर्चा रंगू लागलेल्या आहे। आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, सविस्तर तपशील देतील। श्रेयस, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की रोहित शर्मा ही आपली वन डेची शेवटची मॅच ही लॉर्ड्सवर खेळणार का, हा सगळ्यात मोठा चर्चेचा विषय। आता ब्रिस्बेन मध्ये असो, लॉर्ड्स मध्ये असो, ते मुंबईत किंवा इंडियात आता ही चर्चा रंगू लागली। एकंदर पाहायला गेलं तर रोहित शर्माचं शेवटचं वन डे लॉर्ड्स असेल असं दिसून येतंय, कारण या सगळ्या चर्चेमध्ये 2027 पर्यंत रोहित शर्मा वर्ल्ड कप खेळल्यानंतर रिटायर होईल अशी चर्चा रंगत होती। मात्र विक्रांत, आताच्या घटकेला ही गोष्ट आता साहजिक होते, कारण आपल्याकडे आता यंगस्टर्स मोठ्या प्रमाणात येत आहेत। असे पण यंगस्टर्स जे बेंचवर बसले, त्यामुळे त्यांना संधी देण्यासाठी रोहित शर्मा रिटायर होतोय का, हा सगळ्यात मोठी गोष्ट आहे। मात्र जर रोहित शर्मा एकंदर पाहिलं गेलं जर लॉर्ड्सचा शेवटचा मॅच खेळला तर वन डे साठी मग सिनियर प्लेअर म्हणून विराट कोहली एकटाच असेल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न उद्भवतोय। जर 2027चा वर्ल्ड कपची तयारी जर आतापासून गंभीर आणि टीम इंडिया करता दिसते तर त्यात सिनियर प्लेअर रोहित शर्माची जागा बनत नाहीये का, आणि जर रोहित शर्मा रिटायर आता लॉर्ड्सचा झाला तर त्याचाच अर्थ की आता यंगस्टर्सच्या साठी 2027च्या वर्ल्ड कप साठी यंगस्टर्स मधली खऱ्या अर्थाने इन्व्हेस्ट टीम इंडिया करते असं चित्र पाहायला मिळतं। मात्र सगळ्यात मोठी गोष्ट आहे, रोहित शर्मा लॉर्ड्सची वन डे ही शेवटची असेल का रोहित शर्मासाठी, हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो। धन्यवाद श्रेयस दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।